नमस्कार, मी सागर चव्हाण आणि तुमचं स्वागत करतोय श्री संत सद्गुरू जगदीश मुनी बाग आश्रम वासुंबे. तासगाव तालुक्यातील हे गाव आहे आणि हे आश्रम तिथं आहे. हे सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये येतं. आपल्यासोबत आहेत आचार्य डॉक्टर गणेश मुनीजी, जे की आयुर्वेदाचार्य आहेत आणि आश्रमचे अध्यक्ष देखील आहेत. तब्बल 8पेक्षा जास्त पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. गर्भसंस्कार, योग आणि निसर्ग उपचार याविषयी त्यांना प्रगल्भ ज्ञान. या आश्रमामध्ये आल्यानंतर बऱ्याच गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळाल्या. देशी बीज, जे देशी वाण आहेत, देशी वाणाचे बीज इथं संकलन केलं जातं, त्याची बीज बँक या ठिकाणी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असलेल्या छोट्या पुंगनूर गायींनी देखील आमचं लक्ष आकर्षित करून घेतलं. तर त्याबद्दल थोडंसं विचारण्याची इच्छा झाली, त्यामुळं मी त्याबद्दल विचारतो की ह्या गायी तुम्ही आणल्या कुठून आणि कशासाठी. सर्वप्रथम जय गुरुदेवजी. कॅमेरामन, मुलाखत घेणारे, हे व्हिडिओ पाहणारे आणि जिथे जिथे हा पोचेल अशा ह्या सर्व शिष्य आणि साधक आणि बघणाऱ्या लोकांसाठी जय गुरुदेवजी. पुंगनुरू ही एक भारतीय गोवंश आहे. आज यूट्यूबद्वारे किंवा इतर बऱ्याच माध्यमाद्वारे याचा खूप बोलबाला झालेला आहे आणि जगातील सर्वात कमी उंचीची गाय म्हणून हिला ओळखलं जातं आहे. बरेच व्हिडिओ आपण बघतो की अगदी घरात खेळणारे हे, पण तसं दुर्दैव एक आहे की बरेच लोक पुत्र पाळण्याच्या ऐवजी ही गाय पाळूयात की असा एक मनसुबा पुढाला. पहिला सर्वप्रथम आपण ही गाय काय आहे, कशासाठी आम्ही आणली, काय त्याचा उद्देश आहे आणि याचं वैशिष्ट्य काय आहे ते आपण पाहूयात. मूळ याच्याकडे जाऊयात तर ही गाय आहे मूळ आंध्र प्रदेश चित्तूर ठिकाणी पुंगनुरू हे तालुका आहे. तर त्या पुंगनुरूच्या त्या तालुक्यावरूनच हिचं नाव पडलं पुंगनुरू जातीची ही गाय. बालाजीची लक्ष्मी, बालाजीची पत्नी, साक्षात लक्ष्मीचा अवतार, धनलक्ष्मी असे अनेक नावं त्या भागामध्ये तुम्हाला हिला पाहायला मिळतील. तसं तिचं वैशिष्ट्य आहे, उंचीनं अगदी 28 इंचापासून 36 इंचापर्यंत, म्हणजे काय तर 2-2.25 फुटापासून ते 3 फुटापर्यंत उंचीची ही गाय आहे. आपल्या भारतामध्ये अगदी पूर्वीपासून जर बघितला, अगदी 100 वर्षापूर्वी जाऊयात आपण, फार पूर्वीचं अनेक जाती आपल्या शास्त्रामध्ये ज्या आज दिसत नाहीत, 350 गोवंशाच्या जाती या सांगितलेल्या आहेत. 350. त्याच्यातल्या इंग्रजांच्या काळानंतर बऱ्याच जाती या स्वार्थासाठी किंवा त्याचा उपयोग काहीच नाही अशा समजुतीसाठी बऱ्याच जाती नामशेष झाल्या. त्यातली ही एक जात आहे की जी उंचीनं लहान आहे, हिचा बुल कुठेही शेती कामाला इतर कोणत्याही उपयोगाला पडत नाही. ही देतानाच दूध अर्धा लिटर 1 लिटर जास्तीत जास्त देते आणि या सर्वाचा विचार केला तर शेतकऱ्याला ही तशी बहुगुणानं उपयोगी पडत नाही. म्हणून या जातीकडे दुर्लक्ष होत 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 गेला आणि अखंड जगात ह्या गायी राहिल्यात फक्त आता 400, फक्त 400 जाती राहिल्यात. आणि त्या 400 जातीमध्ये सुद्धा बरेचशाच इतर जातींचं क्रॉस झालेलं आहे. जसं बोवनी एक आहे बांगलादेशमधली जात की जी याला क्रॉस झालेली आहे. ओंगोल एक जात आहे की जी मूळ आंध्र प्रदेशची आहे, ती एक क्रॉस झालेली आहे. त्याच्यानंतर आणखी एक त्याच्यामध्ये एक क्रॉस झालेली आहे. तर अशा ह्या 3-4 व्हरायटी या जातीमध्ये. तशा प्युअर व्हरायटी जी आहे तिचं वैशिष्ट्य गुणत्व हे खूप छान आणि खूप चांगलं आहे. आम्ही ज्या वेळेला नेटवरती लॉकडाऊन होतं, लॉकडाऊनच्या काळामध्ये एक गुरुप्रेरणा आली की कुठला तरी गोवंश असावा. त्यावेळेला आम्ही सेहवालकडे वळलो आणि सेहवाल गायी तशा पाळल्या गेल्या. दुधासाठी होता विषय. परंतु ज्या वेळेला एक लेख वाचण्यात आला की या जातीचं वैशिष्ट्य काय, ही खूप छान असते, लहान असते, तिचं दूध खूप पौष्टिक असतं आणि ही नामशेष होत चालली. तर ह्या नामशेष या नावाला आम्ही अट्रॅक्ट झालो. कारण का की जसं हे नामशेष होत चाललेलं जे बीज आहे त्याची बीज बँक आपण काढली, त्याचप्रमाणे ही नामशेष होत चाललेली जी जात आहे तर या जातीला कुठनी तरी जतन करणं गरजेचं आहे आणि त्यांना वाढवणं, संगोपनीत करणं गरजेचं आहे. या उद्देशानं ही जात ह्या आश्रमामध्ये आम्ही आणली. उद्देश होता की नामशेष झालेला आहे ते जतन करायचं. पण जसं जसं मी पुढे गेलो आणि त्याचा अभ्यास वाढत गेला, दूध पिलो, ताक पिलो, दही, तूप
आणि मग त्याच्यात जी एक वैशिष्ट्यपूर्ण चव, वैशिष्ट्यपूर्ण गुण, वैशिष्ट्यपूर्ण त्याची जी काही खासियत आहे ही मनाला जरा भावली. मग त्याच्यावरती काही वैद्यकीय दृष्ट्या काही संशोधन होऊ शकतं का, व या दृष्टीनं विचार चालू केला. त्यावेळेला एक गाय आणि एक बुल मी विकत आणला होता आणि हे 2 गायी ठेवायच्या आणि त्या 2 गायी संगोपन करायच्या, त्यांची पैदास करायची असा मनसुबा होता. पण ज्या वेळेला काही घटक सायंटिफिकरित्या आम्हाला हिच्याच तुपात आढळले आणि दुधात आढळले, ते कोणत्याही गायीच्या तुपात किंवा दुधात आढळले नाहीत, ती गोष्ट मला 2 नंबरला अट्रॅक्टिव्ह ठरली. जसं की CLA नावाचा एक घटक आहे, कॉन्ज्युगेटेड लिनोलिक ऍसिड. कॉन्ज्युगेटेड लिनोलिक ऍसिड असा आहे की फॅट, आपण प्रत्येकजण तेल खातो, तेलयुक्त पदार्थ खातो, जसं आपलं सूर्यफूल तेल आहे, शेंगदाणा तेल आहे, पाम तेल आहे, तूप आहे, लोणी आहे, जे तेलीय पदार्थ आहेत, हे आपल्या शरीराला कशासाठी आवश्यक आहे? ADE जे काय ऑइल सोल्युबल जे विटॅमिन्स आहेत त्यांच्या ॲब्सॉर्प्शनसाठी, त्यांच्या ह्याच्यासाठी ते प्रचंड आवश्यक आहे. परंतु या तेलकट पदार्थामध्ये किंवा फॅटमध्ये आपण असं म्हणू, त्यातल्या त्यात जे सहज पचतं आणि जे शरीराला अतिशय आवश्यक आहे, की जे हृदयाला त्रास देत नाही परंतु शरीराच्या जडणघडणीसाठी प्रचंड आवश्यक असणारा जो घटक आहे ते म्हणजे फॅटी ऍसिड नंबर 3, फॅटी ऍसिड नंबर 6. त्याला आपण म्हणतो omega-3 आणि omega-6, बरोबर. तर हे सहज पचणारी आहेत. तर हे जे 2 घटक आहेत, हे 2 घटक तर जास्त आढळलेच इतर तुपांपेक्षा. म्हणजे ह्याचा अर्थ हे तूप आहे पण कोलेस्ट्रॉल कमी आहे आणि सहज पचणार आहे आणि हे तूप हृदयासाठी प्रचंड चांगलं असणारं तूप आहे. दुसरं, आपल्या ह्याच्यामध्ये फॅटमध्ये HDL असा एक पार्ट असतो. बऱ्याच वेळा आपल्या रक्ताची तपासणी केल्यानंतर लिपिड प्रोफाईल तपासलं जातं. त्याच्यावरनं लक्षात येतं की तुमच्या रक्तामध्ये चरबी किती आहे. त्वचेखालची चरबीने तुमचं वजन वाढेल, तुम्ही स्थूल दिसाल, परंतु रक्तातली चरबी वाढल्यानंतर मात्र बरेच केमिकल लोचे होतात, हृदयावरती ताण येतो, अचानक मृत्यूला कवटाळलं जाऊ शकतो, हार्ट अटॅक येऊ शकतो. हे केवळ हे न पचलेल्या चरबीमुळे किंवा न पचलेल्या तेलामुळे. तर याच्याकडे कुणाचंही लक्ष नसतं. तेल खावा पण ते पचणारं खावा, तेल खावा परंतु ते तुम्हाला उपयोगी असणारं पाहिजे, तेल खावा पण त्यात विटॅमिन्स तुम्हाला मिळाला पाहिजे, तेल खावा ते हाडाला उपयोगी पडलं पाहिजे. परंतु हे कुठंही बघितलं जात नाही, अभ्यासलं जात नाही. आपण खातो ते जिभेच्या चोचल्यासाठी आणि मनाच्या शांतीसाठी खातो. तर CLA नावाचा जो घटक आहे, कॉन्ज्युगेटेड लिनोलिक ऍसिड, हा फॅटचाच प्रकार आहे आणि तो हृदयासाठी प्रचंड चांगला आणि उपयोगी असणारा घटक आहे, की जो सहजासहजी इतर ह्याच्यामध्ये सापडत नाही, की जे याच गायीमध्ये सापडलं. दुसरं, अँटीऑक्सिडंट जो पार्ट आहे. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय? जे फ्रेश व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स आहेत यांच्यामध्ये एक प्रकारचे एक अँटीऑक्सिडंट्स आहेत की जे शरीराला प्रतिकारशक्ती आणि बलयुक्त आणि शक्तियुक्त आणि रोगमुक्त ठेवण्यासाठी प्रचंड उपयोगी आहेत. तर असे अँटीऑक्सिडंट जर्सी, त्याच्यानंतर गीर आणि त्याच्यानंतर ज्या टक्केवारीच्या गायी असतात याच्यामध्ये जर बघितलं तर तफावत प्रचंड मोठी असते. गीर ह्या दोघींपेक्षा श्रेष्ठ आहे, यांच्याही पेक्षा खिल्लार श्रेष्ठ आहे आणि खिल्लार बरोबर कॉन्क्रेस श्रेष्ठ आहे. आणि या सर्व जातीमध्ये मी जे अभ्यासला आतापर्यंत त्या ह्याच्यामध्ये CLA नावाचा घटक आणि अँटीऑक्सिडंट हे या तुपामध्ये मला सगळ्यात जास्त वैशिष्ट्य आहे. यस, हे क्लिनिकल प्रूव्ह आहे. आम्ही कुठल्याही कर्मकांडावरती किंवा कोणत्याही भाकितावरती विश्वास न ठेवता ते आज आपल्याला क्लिनिकली वैज्ञानिकली प्रूव्ह होते का नाही हे कंटिन्यू आम्ही बघतो. त्याच्यामुळे मी जे औषध एक कॅन्सरवरती बनवतो की जे फ्री ऑफ कॉस्ट देतो, तर ते बनवण्यासाठी मला ह्या गायींच्या तुपाचा, गोमूत्राचा, दह्याचा, ताकाचा ह्याचा प्रचंड मला उपयोग झाला आणि कित्येक लोकांमधला कॅन्सर हळूहळू कमी दिसतोय, त्यांची लक्षणं कमी झालेली दिसतात. बऱ्याच रुग्णांना मी 70 वर्षाच्या वरच्या लोकांना सांगतो की तुम्ही जर 70 वर्ष झालेले असेल आणि कॅन्सर झाले असेल तर ऑपरेशनच्या नादाला लागू नका. काही जरी केलं तरी याच्यानंतर जगण्याची आणि कॅन्सर मुळासहित जाण्याची शक्यता अगदी तुरळक नाही तर न म्हणण्यासारखीच असते. तर त्यासाठी आयुर्वेदिक औषधांकडे किंवा नॅचरल औषधांकडे किंवा नॅचरल वेकडेच आपण गेलं पाहिजे. तर तो नॅचरल वे ह्या पुंगूर गायीमध्ये आहे, भरभरून भरलेला आहे. एखादा प्राणी असेल
किंवा मनुष्यामध्ये देखील आपण बघितलं की त्याची विशिष्ट उंची असते. 5 फूट ते 6 फूट किंवा 6.5 फुटापर्यंत कोणी उंचीचं असतं. किंवा प्राण्यांमध्ये देखील एक विशिष्ट उंची असते. पण पुंगनुरू गाय ही उंचीने खूप कमी आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे 3 फुटाच्या आत तिची उंची असते. तर मग काहीतरी संकर घडवल्याशिवाय इतकी छोटी उंची राहू शकते का, असा प्रश्न मला पडलाय. ही मानवनिर्मित गाय नाहीये. म्हणजे मुळात नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. वाय आता पुन्हा एकदा येतो विषय की का आणि कशी. ज्या ठिकाणी हनुमानाचं बालपण गेलं त्या ठिकाणची ही गाय आहे. आणि अशी काही कथा आहेत की हनुमानाला जे बल आलं ते हिच्या दुधातनं आलं, अशी आख्यायिका आहे, कथा आहेत. आणि जुने कित्येक लोक ते सांगत आलेले आहेत की या गायीचं आम्ही ज्यावेळेस संशोधन केलं तर या गायींमध्ये 8 ते 9 फॅट लागू शकतं, पण ते फॅट घातक नाही. म्हशीलाही तेवढंच लागतं, पण तिचं जे गुणत्व आहे, हिचं गुणत्व आहे ते जमीन आसमानचा फरक. दुसरं, हे पचायला सोपं आहे, सहज आहे, पण इतकं फॅट आहे. आणखी दुसरा विषय आहे ह्याच्यामध्ये की उंची काल आहे. जर आपण समुद्र काठ बघितला तर समुद्र काठाला सगळ्यात डोंगर रांग, डोंगराळ प्रदेश आहेत आणि अशा ठिकाणी पाऊस प्रचंड पडतो. आणि पाऊस प्रचंड पडत असताना तिथं पावसाळ्यात जो चारा येईल तो तेवढाच, इतर वेळेला इतर ऋतू सुद्धा कडक असतात आणि इतर वेळेला चाऱ्याचा प्रश्न येतो आणि ती जमीन तितकीशी पिकाऊ नसते. बरोबर आहे. म्हणून तिथल्या जनावरांना डोंगरात जाऊनच चरायला लागतं, मध्ये वाळलेलं असू दे किंवा वल्ला असू दे. म्हणून जर तुम्ही अगदी कलकत्त्यापासून फिरत फिरत परत येऊन गुजरात पर्यंत जर आला, हा जो समुद्र काठ जो आहे पूर्ण तर या समुद्र काठाला 6 ते 7 कमी उंचीच्या गायी दिसतात. जसं वेचूर आहे, मड्याळ गिड्ड आहे, आपल्याकडची महाराष्ट्रातली कोकण गिड्ड आहे. तर अशीच ही एक नैसर्गिक तिथल्या वातावरणाला डोंगरात चरता यावं तशा हिशोबानं असणारी नैसर्गिक ही जात आहे ती पुंगनुरू. ओके. त्या भागातील डोंगराळ प्रदेशात तिची उंची तेवढी छोटी आहे किंवा त्या भागासाठी तिला बनवलं गेलं. मग आपल्या भागात आणल्यानंतर तिला काही चॅलेंजेस येतात का बाबा, म्हणजे सांभाळण्यामध्ये असेल किंवा तिच्या रोजच्या न्यूट्रिशन फूडमध्ये असेल, याच्यामध्ये काय बदल करावा लागतो की आपल्या ज्या गायला ते द्यायला लागतं तेच अन्न ते खाते किंवा तोच भरडा असेल तेच? माझ्या अनुभवानुसार त्याचा विचार केला असता मी ज्या भागातून ती गाय आणली, पहिल्यांदा जी 2 गायी आणल्या ती काकीनाडा या भागातून आणल्या, जिथं कृष्णा नदी महाबळेश्वरमधनं आली आणि काकीनाडाला जाऊन समुद्राला मिळाली. तसं ह्या कृष्णा नदीसाठी सांगली प्रसिद्ध आहे, तसं काकीनाडा हा कृष्णा नदी समुद्राला मिळते त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. तर त्या संगमावरनं आणि त्या भागातून ही गाय पहिली आणली. तिचं नाव आहे धनलक्ष्मी आणि तिच्याबरोबर एक बुल आणला जो कपिला आहे, तिचं नाव खंडू. तर यांचं वैशिष्ट्य, तिथलं जर वातावरण बघितलं, आपलं वातावरण बघितलं तर तिथं फक्त कोकणासारखं दमट वातावरण आहे. बाकी माती, त्याच्यानंतर चारा पाणी आपल्यापेक्षा तसं बघितलं तर निकृष्ट किंवा कमी दर्जाचं आहे. कारण तिथं भाताचे काड खाऊ घालतात, गव्हाचे काड खाऊ घालतात किंवा साळी ज्या वेळेला सडतो आपण वरचं टोरफाल राहतं ते खाऊ घालतात. त्या मानाने महाराष्ट्रामध्ये प्रचंड चांगल्या प्रकारचा चारा या भूमीवरती चांगला येऊ शकतो. मग आम्ही त्यावेळेला त्यांच्याकडे विचार केला की बाबा त्या ठिकाणी ते हलकं फुलकं, जसं आपण चुरमुरे आणि लाया खाऊन जगणारा मनुष्य असेल तर त्याला जर बर्फीन मिठाई दिली तर त्याचं पोट जड होईल, त्याला उलट्या होतील, जुलाबाचा त्रास होईल, इतर काहीतरी होऊ शकतं का. म्हणून आम्ही पहिले 5-6 महिने अगदी बेताने खायला घालत होतो. परंतु जे टाकेल ते समाधान खाणारी ती गाय, हे त्यांचा अनुभव आला. बऱ्याचशाच गायींचं आम्ही देशी गायींचं बघितलं, आवडीनिवडी असतात, हे खातील ते खाणार नाहीत, ते खातील हे खाणार नाही. परंतु ह्या गायींचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही जे टाकाल ते समाधान खातात. आणखी एक यांचं वैशिष्ट्य आम्हाला जाणवलं की यांना खायनं खूप कमी लागतं, अति प्रमाणात लागत नाही. 3 वेळा थोड्या थोड्या प्रमाणात खातात आणि एकच वेळ पाणी पितात. मग हा अभ्यास करायला आम्हाला 5-6 महिने गेले की त्याच्यामध्ये तरी तशी आजारी पडले किंवा डॉक्टर बोलवायला लागले किंवा त्यांना खूप काही ट्रीटमेंट करायला लागले असं कुठेही काही घडलं नाही. म्हणजे सेल्फ इम्युनिटी पॉवर सुद्धा त्यांची खूप चांगली आहे. दुसरं, एन्व्हायरमेंटल ऍडजस्टमेंट जी म्हणतो ती सुद्धा खूप चांगली आहे. आता त्या भागामध्ये दमट वातावरण, म्हणजे एक 22-23 टेम्परेचर हे कॉमन कॉन्स्टंटली तिकडे मेंटेन राहतं. पण आपल्या इथं 2 डिग्रीपर्यंत जरी सेल्सिअस गेलं तरी ह्या गायींना असं विशेष काहीही घडलं नाही. त्या टेम्परेचरला सुद्धा ह्या सर्वाइव्ह होत आहेत
आणि ज्या उन्हाळ्यामध्ये की आपल्याकडे 40-42 सुद्धा टेम्परेचर जातं तासगाव सारख्या इलाक्यामध्ये, तर त्या टेम्परेचरला सुद्धा या गायींच्या मध्ये फारसा फरक नाही. त्यामुळे ह्या दोन्ही वातावरणात सर्वाईव्ह झाल्या, आपल्याकडच्या चाऱ्यामध्ये मॅच झाल्या आणि आम्ही जे ठेवू ते करायला लागलो. आता आम्ही पहिल्यांदाच गायी पाळल्या होत्या, त्यामुळे आम्ही अनेक रिसर्च या चाऱ्यांमध्ये, अनेक त्यांच्या फूड सप्लिमेंटरीमध्ये अनेक रिसर्च केले आणि त्यानुसार आम्ही त्यांना देत गेलो. आणि आमच्याकडे आता जी एक गाय होती, गुरुकृपेनं आता त्या गायी वाढत गेल्या आणि महाराष्ट्रातला पहिला, मला आनंद वाटेल की खरंच महाराष्ट्रातला हा पहिला गोटा आहे की एवढ्या महागड्या गायी आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात या आपल्या आश्रमामध्ये आहे.